राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। मंगळवारी राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्रानं बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे या जिल्ह्यांसह विदर्भात येणारे 2 ते 3 दिवस जोरदार अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे। उन्हाळ्यात खास करून मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वाऱ्याची दिशा बदलली असून वेग देखील वाढला आहे। त्यामुळे वातावरणात पावसासाठी पोषक द्रोणिका तयार झाल्या आहेत। विदर्भात काही जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे। पुढील 2 दिवस विदर्भातल्या आकाशात ढग दाटलेले असतील। बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्यानं हवामान विभागानं 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे।